नमस्कार मित्रांनो. तर आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत का उद्या आपल्याला मार्केटमध्ये काय काय घडामोडी होऊ शकतात आणि आपल्याला त्यासाठी काय काय प्रकारची स्ट्रॅटेजी वापरायची आहे. तर त्याकरता हा सगळा व्हिडिओ आपल्याला पूर्णपणे बघायचा आहे. आणि जर आपण आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपल्या या व्हिडिओला तर लाईक करालच, पण आपण आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाहीये. जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली आहे. त्या लिंकवरती जायचंय, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचं आहे. तर पहिली गोष्ट, एक तर काय झालेलं आहे का आपल्यासाठी एक आलेली आहे पॉझिटिव्ह न्यूज. ती न्यूज आलेली आहे शुक्रवारी मार्केट क्लोज झाल्यानंतर. आणि ती न्यूज अशी होती का आपला जो काय आपली जीडीपी ग्रोथ आहे, तर आपली जीडीपी ग्रोथ 6 महिन्याच्या उच्चांकी पातळीवरती आहे. आपण मग आता त्याचाही डाटा बघणार आहोत का नेमकी काय जीडीपी आलाय आणि त्यानंतर आपल्या मार्केटमध्ये काय काय होऊ शकतं आपण ते जाणून घेणार आहोत. तर इथे एकंदरीत आपण बघितलं असेल का एकंदरीत आपल्याला बघावं लागेल का शुक्रवारी काय झाले. तर आपल्याला शुक्रवारी या ठिकाणी मार्केट दोलायमान परिस्थितीमध्ये बघायला भेटलं. जसा का आपला गुरुवारी आपला झाला होता विषय, आपल्याला या ठिकाणी मार्केटमध्ये कन्सोलिडेशन बघायला भेटेल. 26,200च्या वरती पण जाऊन देणार नाही, खाली पण जाऊन देणार नाही. तसंच आपल्याला ऍक्च्युली 2 दिवसापासून बघायला भेटते. दिवसभर मार्केट फिरतं, इकडे वरती जातं, खाली येतं, पण क्लोजिंग होताना 26,200च्याच लेवल पर्यंत येतं. तर मग आता आणखीन पुढे काय, तर त्यापूर्वी आपल्याला जाणून घेतलं पाहिजे का आपल्या मार्केटमध्ये एफ आय आणि डी आय आय हे नेमकी करतात काय. एफ आय आय काय करतात आणि डी आय आय काय करतात. तर इथे जे आकडे आलेले आहेत त्या आकड्यानुसार इथे असं दिसतंय का आपल्या मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी काय केलेलं आहे, कॅश मार्केटमध्ये शुक्रवारच्या दिवशी 3,795 करोड रुपयाची सेलिंग केलेली आहे. आपले डी आय आय आहेत त्यांनी जवळजवळ 4,148 करोड रुपयाची खरेदी केलेली आहे. इंडेक्स फ्युचरवरती जवळजवळ 51 करोड रुपयाची सेलिंग झालेली आहे. त्यामध्ये कुठले कुठले इंडेक्स फ्युचरमध्ये सेलिंग केली ते आपण बघूया. इथे आपल्याला निफ्टी फ्युचरमध्ये जवळजवळ 250 करोड रुपयाची सेलिंग होताना दिसते. बँक निफ्टीमध्ये जवळजवळ 207 करोड रुपयाची खरेदी बघताना दिसते. म्हणजे दोन्ही बाजूनं वातावरण विरुद्ध एकमेकाविरुद्ध आहे, भारत पाकिस्तान सारखं आहे हे. म्हणजेच या निफ्टीमध्ये त्यांना वाटते सेलिंग करूया, बँक निफ्टीमध्ये आपण बाईंग करूया. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला मार्केटमध्ये कन्सोलिडेशन बघायला भेटते. आणि 348 करोड रुपयाचे जे आहेत ते त्यांनी विकलेले आहेत स्टॉक फ्युचर. आता हे 348 करोड रुपयाचे विकलेले आहेत सगळे स्पॉट फ्युचर. ते धरून जर बघितला आकडा तर अराउंड जवळजवळ जो आकडा येतोय तो आकडा येतोय 4,200 करोड रुपयाचा. विक्स आहे आपला, विक्सही जवळजवळ त्या ठिकाणी आपला 1.5% फॉल झालाय. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आपल्याला फ्लॅट क्लोजिंग बघायला भेटलेली आहे. हे आपले इंडेक्स आहेत आणि त्या इंडेक्स वरती बघूया आपण काय दिसतंय. तर जवळजवळ सगळ्याच इंडेक्समध्ये आपल्याला फ्लॅट टू पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं वातावरण बघायला भेटतंय. पण फार्मा सेक्टरमध्ये एक चांगल्या प्रकारे तेजी बघायला भेटली. ऑटो सेक्टरमध्ये खास करून महिंद्रामध्ये चांगली तेजी आली, त्यामुळे ऑटो सेक्टरमध्ये तेजी बघायला भेटते. निफ्टीमध्ये आपल्याला आपला निफ्टी मीडिया आहे त्यामुळे थोडी तेजी होती. आणि बाकीचे जे काही सेक्टर आहेत त्यामध्ये आपल्याला फ्लॅट टू पॉझिटिव्ह असं आपला कारभार, फ्लॅट टू पॉझिटिव्ह निगेटिव्ह असाच कारभार बघायला भेटतोय. आणि जास्त करून आपण जर बघितलं तर निफ्टी आपला जो आहे निफ्टी ऑइल अँड गॅस त्यामध्ये थोडंसं आपल्याला £1 आसपास करेक्शन बघायला भेटलंय. आणि बाकीच्या सेक्टरमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे तेजी बघायला भेटलेली आहे. पण मग थोडंसं आपण पुढे जाऊया आणि आपला निफ्टीचा जो डाटा आहे, ओ आय डाटा ज्याला आपण ऑप्शन चेन डाटा म्हणतो, तो आपण या ठिकाणी एकदा जाणून घेऊ, कारण तोही जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर हा जो आपण डाटा ओ आय डाटा बघता, या डाट्यानुसार असं दिसतंय का जो आपला निफ्टी आहे तो साधारणतः 26,000च्या खाली जाणार नाहीये या एक्सपायरी पर्यंत विकली. कारण इथे 2,95,00,000 पूट या ठिकाणी शॉर्ट मध्ये आहेत आणि कॉलचा जर विचार केला तर त्या ठिकाणी 1,20,00,000 कॉल शॉर्ट आहेत. फूटमध्ये 2,92,00,000 फूट शॉर्ट आहेत. तर म्हणजे हा आपल्याला एक काम सपोर्टचं काम करेल इमिजिएटली. आणि 26,100चाही जर विचार केला तर त्या ठिकाणी 26,100च्या ठिकाणी आपण बघू शकता कॉलमध्ये फक्त 51,00,000 कॉल शॉर्ट आहेत, फूटमध्ये 1,37,00,000 फूट शॉर्ट आहेत. त्याही ठिकाणी आपण बघू शकता का आपल्याला एक चांगल्या प्रकारे सपोर्ट 26,100चं सुद्धा काम करू शकतो. आणि 26,200ला तुम्ही बघू शकता का इथे मारामारी आहे, पण तरी सुद्धा या ठिकाणी पुटवाले जे आहेत त्या पुटवाल्यांची मेजॉरिटी चांगली आहे. 1,54,00,000 फूट शॉर्ट आहेत, 42,00,000 नवीन ऍड झालेत. कॉलमध्ये बघू शकता आपण 1,19,00,000 कॉल शॉर्ट आहेत, 17,00,000 नवीन ऍड झालेले आहेत. आणि थोडं 26,300 बघायला पाहिजे तर 26,300
पर्यंत आपल्याला जाणं किंवा त्याच्यावर गेल्यावर टिकणं हे जरा थोडं घाम पडू शकतं, कारण 1,54,00,000 कॉल त्या ठिकाणी शॉर्ट आहेत आणि 60 लाख पुट त्या ठिकाणी फक्त शॉर्ट आहेत. म्हणजे 26,300च्या स्ट्राईक प्राइस वरती आपल्याला रेजिस्टंट आहे. त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये कॉल शॉर्ट आहेत, तेव्हा आपल्याला 26,300च्या लेवलला काळजी घ्यायची, प्रॉफिट बुकिंग करण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. जसं मी तुम्हाला आपल्याला गुरुवारच्या व्हिडिओ सांगितलं होतं का शुक्रवारी प्रॉफिट बुकिंग आपल्याला गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर बघायला भेटू शकते, तशीच आपल्याला सोमवारीही बघायला भेटू शकते आपल्याला वरच्या लेवलवरती. कारण आपण जसा जसा लाईफ टाईम हाय बनवून जाऊ तसंच वरच्या लेवलला आपल्याला थोडं सावध राहावं लागेल. थोडंसं वरती जाऊन डीप मारून परत नवीन ठिकाणी लाईफ टाईम हाय बनवू शकतो आपण, पण थोडंसं प्रॉफिट बुकिंग सुद्धा होऊ शकतं. आणि मग आता जो काही डाटा आलाय आपला, तो डाटा जो काही डाटा आलेला आहे त्या डाट्यानुसार आता हे बघायचं आपल्याला का जो आपला हे आपण म्हणतो ना, जे आपला डाटा येत असतो आणि मी आपला GDP ग्रोथ वगैरे काय आहे त्याचा जो काही अहवाल आहे, त्या अहवालानुसार आपण जुलै ते सप्टेंबर महिना या कालखंडामध्ये आपला GDP जो आहे तो 8.2% वाढलेला आहे. यापूर्वीच्या तिमाहीमध्ये आपला एप्रिल आणि जूनच्या तिमाहीमध्ये आपली GDPची ग्रोथ 7.8% होती. 2024 आणि 25च्या ह्या दुसऱ्या तिमाहीमध्ये म्हणजे इथून पाठीमागच्या एक वर्षापूर्वी जर बघितलं तर ती आपली ग्रोथ 5.6% होती. म्हणजे जर आपण याला Y-to-Y बेसिसवरती जर बघितलं तर जी आपली ग्रोथ आहे ती ग्रोथ जवळजवळ 3% वाढलेली आहे. आणि जर आपण Q-to-Q म्हणजे क्वार्टर टू क्वार्टर बेसिसवरती जर बघितलं तर ही आपली जी ग्रोथ आहे ती ग्रोथ जवळजवळ किती टक्क्याने वाढलेली आहे? 0.40, म्हणजे साधारणतः अर्धा टक्क्याने वाढलेली आहे. आता वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आपण ही जर समजा ग्रोथ बघितली तर त्या ठिकाणी आपल्याला आपला वित्तीय म्हणजेच आपलं फायनान्शियल सेक्टर, रिअल इस्टेट सेक्टर आणि प्रोफेशनल सर्व्हिसेस या सेक्टरमध्ये जी वाढ झालेली आहे ती वाढ अराउंड 10.2%च्या आसपास झालेली आहे. जे आपण म्हणूया मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे त्यामध्ये जवळजवळ आपली वाढ झालेली आहे 9.1% झालेली आहे. जे सेकंडरी सेक्टर आपण म्हणतो, सेकंडरी किंवा साधारणतः ज्याला आपण दुय्यम आणि साधारणतः आपण टेरिटरी सेक्टर म्हणतो, म्हणजे आपण दुय्यम आणि तृतीय सेक्टर जे आहे त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे वाढ बघताना दिसते. आपल्या कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये सुद्धा 7.2%ची वाढ बघायला आपल्याला त्या ठिकाणी भेटते. आणि कृषी संलग्न जे काही सेक्टर आहेत त्यामध्ये 3.5%ची वाढ आपल्याला बघायला भेटते. आणि जो आपला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे त्यांनी जो काय आपला GDP ग्रोथचा अंदाज वर्तवला होता तो वर्तवला होता 7%चा, पण प्रत्यक्षात आपली जी काही GDP आहे तर ती GDP आपली 8.2%पर्यंत आहे. म्हणजेच जो अंदाज आपला होता RBIला त्या अंदाजापेक्षा चांगले आकडे आलेले आहेत. आणि जे आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात IMF आणि जागतिक बँक आहे तर त्यांनी सुद्धा भारताच्या विकासाचा जो वेग आहे तो वेग वाढेल असा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे आणि अंदाज आपला वाढवलेला आहे. भारत सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था होईल असं या दोन्ही संस्थांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच एकंदरीत जे आपल्या GDPचे आकडे आलेले आहेत ते आकडे एकदम छान आहेत, पॉझिटिव्ह आहेत. याचा आपल्याला सोमवारी मार्केटवरती इफेक्ट बघायला भेटू शकतो. पण मग आपल्याला त्याकरता थोडंसं जायचं आहे आपल्या निफ्टीच्या चार्टवरती. काय आपल्याला बघायला भेटू शकतं ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ. निफ्टीचा चार्ट इथे आपण येऊया आपल्या निफ्टीच्या चार्टवरती. इथे आपण टाकूया निफ्टी टाकल्यानंतर आपल्याला आलेला आहे आपल्या समोर चार्ट आल्यानंतर इथे आपल्याला असं बघायला भेटतंय का आपल्याला जो सपोर्ट आहे तो सपोर्ट आपला चांगला आहे. त्या ठिकाणी आपण बघू शकता एकदम ठीकठाक आपला सपोर्ट दिसतोय इथे. आणि बघा इथे तुम्ही या ठिकाणी निव्वळ चार्ट जरी बघितला, नॅकेड जरी चार्ट बघितला तरी आपल्याला ह्या नॅकेड चार्टवरती सुद्धा सगळ्या गोष्टी बघायला भेटतील इथे. ठीक आहे. आता इथे जर हा चार्ट इथे बघितला आपण तर बघितल्यानंतर आपल्याला हे काल परवा गेल्या 2-3 दिवसातला जर आपण रेजिस्टंट बघितला, आपण या ठिकाणी मॅन्युअली या ठिकाणी बघूया हॉरिझॉन्टल लाईन टाकून, तर अराउंड जो आपला टॉप आहे तो टॉप आपला आहे 26,300 साधारणतः 20च्या आसपास. तर तो आपल्यासाठी पहिला रेजिस्टंट असणार आहे. सपोर्टचं काम जर बघितलं तर सपोर्टचं काम कोण करू शकतं आपल्यासाठी? सपोर्टचं काम आपल्याला अराउंड कोणत्या लेवलला बघायला भेटेल? ह्या लेवलला बघायला भेटेल. आता हे सपोर्टचं काम इथे तुम्ही बघू शकता कोणत्या लेवलला तुम्हाला बघायला भेटेल, तर ते बघू आपण. ठीक आहे. आता हे सपोर्ट आपल्याला अराउंड 26,140च्या आसपास जो आहे तो सपोर्ट आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्याला काम करू शकतो. 26,140. पण तो जर तोडलाच तर मग मे बी पॉसिबिलिटी आहे
हा अराउंड आपल्याला 26,070 हा एक चांगला मजबूत सपोर्ट आहे आणि आपण तो सहजासहजी तोडणार नाही. मग खरेदी कधी करायची? तर खरेदी करण्यासाठी आपल्याला हा झोन चांगला आहे आणि तो झोन आपल्यासाठी आहे 26,140च्या आसपास. हा आपला चांगला झोन आहे. पण जर मार्केट गॅप अप ओपन जर झालं तर मग काय करायचं? तर मग आपल्यासाठी एक संधी आहे. आता जर आपण 26,200च्या वरती आपण या ठिकाणी आहोत, पण जर मार्केट गॅप अप ओपनिंग जर झालं तर मग काय करायचं? तर आपल्याला काय आहे का 26,240 अराउंड जो हा लेवल आहे, ह्या लेवलच्या वरती जर टिकला आपण तर आपण या ठिकाणी इथे बाय करू शकता. इथून जे टार्गेट आपल्याला भेटेल, पहिलं टार्गेट आपलं 26,320च्या आसपास राहील, जो आपला लाईफ टाईम हाय परत नवीन बनेल आणि त्यानंतर टार्गेट आपण भेटू शकतो आपल्याला 26,430च्या आसपासचं टार्गेट. तर हे दोन टार्गेट आपल्याला सोमवारच्या दृष्टीने आहेत, हे टार्गेट अप साईडला आहेत. पण जर आपण 26,140च्या खाली जर गेलो, ती लेवल जर ब्रेक जर झाली तर मे बी आपण 26,080 पर्यंत जाऊ शकतो. पण याची पॉसिबिलिटी तशी कमी वाटते, कारण आपण बघू शकता का जे मार्केट, फक्त आपलं मार्केटचं नका आपण विचार करू, जो डाव जोन्स आहे त्यामध्ये गेल्या 4-5 दिवसापासून आपल्याला तेजी बघायला भेटते. तिकडेही ह्या महिन्यामध्ये जे फेड आहे, फेडच्या मीटिंगचे मिनिट्स येणार आहेत. त्या फेडच्या मीटिंगचे मिनिट्स आल्यानंतर असं तिकडेही अंदाज आहे का एवढे दिवस चर्चा चालू होती फेड व्याजदर कमी करणार नाही, पण आता असं सेंटिमेंट तयार होतंय का मे बी फेड व्याजदर कमी करू शकतं. त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. आणि जर आपलाही म्हणजे आपली या महिन्यामध्ये आरबीआयची पॉलिसी आहे, त्या पॉलिसीमध्ये सुद्धा व्याजदर कपात केली जाऊ शकते. तर या सगळ्या गोष्टीचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच होऊ शकतो. तेव्हा आता एकंदरीतच असं चित्र दिसतंय का, म्हणजे आपण असं म्हणू शकतो का ह्या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह सेंटिमेंट आहे, पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि परत एक निफ्टी नवीन लाईफ टाईम हाय बनवू शकतो. ओके. आणि तेव्हा आपल्याला कुठलाही ट्रेड करताना काळजी घ्यायची आहे, कारण काळजी जर नाही घेतली तर त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होण्याची शक्यता सुद्धा असते. थोडं बँक निफ्टीचा आपण एक चार्ट आपण घेऊया पटकन, म्हणजे काय आपल्याला बँक निफ्टीमध्ये या ठिकाणी बघायला भेटतंय. ठीक आहे, बँक निफ्टी इंडेक्स आपण इथे लावलाय आणि बँक निफ्टीमध्ये आपण बघू शकता जो पहिला आपला टॉप होता अराउंड होता 59,900चा. मग आपल्याला खरेदी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा झोन कोणता बघा, इथे हा कन्सोलिडेशनचा झोन आहे, तो आहे 59,500च्या आसपास. जर ह्या झोनला भेटला तर आपल्याला त्या ठिकाणी एकदम बेस्ट बाय झोन आहे. तिथून आपल्याला जवळजवळ 501 पॉईंटची रॅली परत बघायला भेटेल 60,000पर्यंत. जर थोडंसं गॅप अप ओपनिंग जर झालं तर 59,900च्या वरती जर बँक निफ्टी टिकला तर आपण त्या ठिकाणी खरेदी करू शकता. तिथून टार्गेट आपल्याला भेटणार आहे 60,500. 60,000चं टार्गेट आपलं तर होतं डिसेंबरपर्यंत, ते एक महिना आधीच पूर्ण झालेला आहे. 60,500 पर्यंत सुद्धा आपण जाऊ शकतो. पण बँक निफ्टीमध्ये आपल्याला तेजी खूप झालेली आहे. बँक निफ्टीमध्ये तुम्ही या ठिकाणी 59,900ला घेतल्यानंतर फक्त 200 पॉईंटचा स्टॉप लॉस लावायचा आहे. 59,700चा एसएल मेंटेनच करायचा आहे. इथून पुढे आपल्याला जसं जसं मार्केट नवीन लाईफ टाईम हाय बनवेल तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, स्टॉप लॉस मेंटेन करायचा आहे आणि आपला स्टॉप लॉस आपल्याला ट्रेल करत चालायचं आहे. ओके. तेव्हा आता इथे मी तुम्हाला आजच्या भागात सांगितलेलं आहे का नवीन काय घडामोड झालेली आहे, काय काय मार्केटमध्ये न्यूज आहेत आणि निफ्टी आणि बँक निफ्टीचा व्ह्यू मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. अर्थात हा जो काही सगळा व्हिडिओ आहे तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला. या व्हिडिओत कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला आपण लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली आहे. त्या लिंकवरती जाऊन आपण आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यानंतर आपला पेड टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली आहे. त्याही लिंकवरती जाऊन आपण आपला तो पेड टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्यावरती आपल्याला जे स्विंग ट्रेड असतात त्याविषयी अपडेट दिले जातात. ओके. आता तेव्हा इथे आपण थांबतोय. भेटूया परत नवीन विषयासह.